काय तोंडाकडे बघते बाई, किती खाती खात्यात तरी यांच्या पुढं काहीच नाही. धर, खायचं जास्त आणि दूध द्यायचं कमी. काही माणूस कुठे गेले कुठे नाही तपास नाही, सगळं मीच करते, सगळं काम मीच करायचं. आईला म्हशी पशी आहे काय तू? आलं बाई दारू ढुसून, दुसरं येतेच काय, प्यायचं आणि हिंडायचं. ए फुकणे, इथं काय करती? झोपले होते, दिसत नाही का काय करते? दिसाय नाही माझं काय डोळे फुटलेत का? लय मोठे डोळे आहेत माहिती, लय तुम्ही कामाचे आहेत. लय कामाचे. इथं गुरांना खायला घालती मसाड्यांना आणि नवरा उपाशी मारती का? कळत नाही तुला? नवरा असा हिंडल्यावर काय नवऱ्या मागं भाकर घेऊन फिरू काय? उलट बोलती काय तू मला उलट बोलती? थोबाड फोडीन. ग बसा, लय झालं थोबाड फोडणार रे. तू मला या दाना पाटलाला उलट बोलती? अगं बाय 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 धना पाटील, तुला बोलू नको बर का, समजा थोबाडच फोडतो. एवढं काम करून माझं थोबाड फोडायला निघले वय? हे काय काम आहे का? अगे 4 पेंड्या मसाड्याला टाकल्या म्हणजे काम नाही होत. रानात खुरपाय जात जा, घरातली काम बघत जा, नुसतं मसाड्याला येतं पेंड्या घेऊन. मिले काम केलं काय कामाची आहे तू? मग घरातले काम तुम्ही करता? आईला थांब, तुला ठोक या मायला. मला उलट बोलते, तुम्ही मारायचं नाही बघ. लय उलट बोलते. यांना रोग आला यांना. या इथलं चिपड आणलं हिजे, मला उलट बोली होय. तुला घरात घुसून आणीन. आई का ग एवढं पळत पळत? अगं बघ ना ग, तुझा बापा आला दारू पिऊन आणि मला मारतोय परत काम करून. परत केलं का आबाने करायचं होतं तेच? बघ ना, रोज तू एवढी सांगते, सगळं काय पडतो का त्या बाबाच्या डोक्यात काय प्रकाश? कुठे चल बरं, चल इकडे. काय हो आबा, काय लावलंय तुम्ही? आता तू आली का मास्तरीन बाई मला शिकवायला? इथपर्यंत नुसता गपागप वास येतोय, तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही काय बारीक नाही आता. मग वास येतो कोणाच्या काय बापाचं खातो का मी? कोणाच्या बापाचं नाही, पण माझ्या बापाची अख्खी इज्जत गेली गावामध्ये तुमची. माझी इज्जत? मग तुला शहाणी झाली का बापाची इज्जत काढायला लागली? हा, बाप तसा वागायला लागला बार लहान पोरासारखा पार. अहो तुमच्या असल्या वागण्यामुळे ना उद्या माझ्या लग्नामध्ये माहिती का अडचण, यांना कळतं का? बघ ना, काय का डोकं. मस्त बिन लग्नाची पोरं हिंडत्यात. हा, म्हणजे मी पण तशीच राहू असं तुम्हाला वाटत का? यो पट्टे एक एकरी किन, पण तू लग्न असं थाटात लावीन. हा, थाटात लावीन नाही, तुमच्यासारखाच बघून द्यावा म्हणजे झालं. तुम्हाला तुमच्या बाई बघितलं का? अहो आम्ही तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. बघितलं काय, पर लिव्हरवर सूज आली तरी ह्यांना कळा ना, तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय ना. आम्हाला असं वाटतं का तुम्हाला काय व्हावं म्हणून? तुमच्या नंतर कोण आहे आम्हाला? अगं माझं दुखात आहे म्हणून तर दारू पितो ना मी. जाऊ दे तो गेला, आपण दोघी तरी सुखी राहू. गप आहे, तसं काय नसतं. ते आहेत म्हणून आपल्याला एक आधार तरी आहे, पण त्यांना कळायला पाहिजे ना. बाजूला काय बोली डंगर? सर का ह्याचं तर वैताग आलाय पार, लोकांना तमाशा दाखवायला लागले पार. म्हातारपणी तुम्हाला तरुणपणा आल्यावानी झालंय. अगं तू मला घालवती का? हा, मग काय करायचं ठेवून? तुझ्या सारखी 50 घालवीन मग जाईन मी. तू मला मारती का आता? सारखा तिकडे गपवा. अहो तिच्या एवढा जीव तर तुम्हाला कुणी लावत नाही. असे दारुडे म्हणून भावाने तर टाकून दिलं, तरी पण तिने सांभाळलंय तुम्हाला आतापर्यंत, माहिती का? आणि आज तुमच्यासारखे ना माझ्या वर्गातल्या पुरींचे वडील बघा, त्यांना कसे फुलावानी सांभाळतात. मला तुम्हाला फुलावानी सांभाळायची वेळ आली, आणि मी काय लय दिवस नाही राहणार तुमच्या दारामध्ये. निदान जेवढं आहे, जितका दिवस आहे तितका दिवस तरी नीट राहा माझ्या समोर तरी. तू काय बोलायचं कारण आहे मला? मी काय बोल? अहो बोलू द्या, बायको आहे तेवढा जीव पण लावते ती. तसं नाही रे बाळा, पण होते काय माहितीये का, जुनी सवय आहे. होते आमच्याकडनं कधी कधी, आता चुकून काय करणार त्याला. जुनी सवय नाही. तुम्ही माग 4 दिवस काय होतं ते पिल्याने मला सांगा बरं, काय असतं त्याच्यात एवढं? नाही हाय बरं का तुझं खरं, करीन हळूहळू प्रयत्न, पण हिला सांग मला उलट बोलायचं नाही. मी नाही बोलत, तुम्ही सुधरा. मला येत नाही लागलं बोलायला. हे बघा आबा, हिथून पाठीमागे ना जे झालं ते झालं, पण हिथून पुढे जर तुम्ही दारूला हात जरी लावला ना, तरी माझं मेलेलं तोंड बघसान. तसं नाही रे बाळा, अरे तू बी एकुलतं एक आहे मला. चल
तुझ्यासाठी इथून पुढे दारूला हात नाही लावणार मी. माझी शपथ घ्या बरं. तुझी शपथ. पण या फुकणीला सांग मला उलट बोलली ते थोबड फोडीन. ती नाही बोलत तुम्हाला. तुम्ही नाही पेला ती कशाला बोलन. चला आई तू नको वाढवू बरं. चल चला तुम्ही आता. तू सांगितलं म्हणून ऐकतो बरं का मी. हा मग माझं ऐकणार आहे ना. हा मग चला.